अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज ऐक हा संदेश, तुझं कल्याण होईल. आज शनिवार आहे, शनीचा दिवस आहे, कर्माचा दिवस आहे, न्यायाचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी स्वामी समर्थांचा हा संदेश तुझ्यापर्यंत पोचतो आहे. हा केवळ योगायोग नाही, तर ही स्वामींची तुझ्यावर असणारी कृपा आहे. तू हे ऐकतो आहेस म्हणजेच स्वामींनी तुला हाक दिली आहे. स्वामी सांगतायत तुला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुझ्या जीवनात अडचणी आहेत, कर्ज आहे, मनशांती नाही, नोकरीत अस्थिरता आहे, घरात तणाव आहे, तर आजचा हा संदेश पूर्ण ऐक, कारण हा संदेश तुझ्या कल्याणासाठी आहे. जीवनात वाईट काळ का येतो? तो शिक्षा नसतो, तो शिकवण असतो. शनिवार म्हणजे शनिदेवांचा दिवस. शनी न्याय देतो, पण अन्याय करत नाही. स्वामी सांगतात, कर्म कर, फळाची चिंता करू नकोस. वाईट काळ म्हणजे तुझ्या आत्म्याला मजबूत करण्याचा काळ आहे. जसं सोनं आगीत तापतं, तसंच मनुष्य संकटात अडचणीत घडतो. जर तू सध्या कठीण परिस्थितीत असशील तर समज, स्वामी तुला घडवत आहेत. त्यासाठी स्वामी तुला परीक्षा घेत आहेत. स्वामींचा आजचा हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे. स्वामी आज तुला सांगतायत, तुझं दुःख मला दिसते बाळा, तू एकटा नाहीस. तुझं रडणं व्यर्थ नाही. सोडून दे त्या चिंता, सोडून दे त्या अडचणी, सोडून दे त्या व्यथा. ज्यांचं नियंत्रण तुझ्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे. त्या माझ्याकडे सोपव. विनाकारण चिंता करत बसू नको. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेव. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आल्यानंतर तुला मिळेल. ती गोष्ट तुझ्यासाठी योग्य असेल. वाईट लोकांपासून दूर राहा. स्वामी सांगतात, जिथे अपमान होतो तिथे तू थांबू नकोस. माझं नामस्मरण सुरू ठेव. ओम श्री स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल. आजच्या दिवशी गरजूंना मदत कर. एखाद्या वृद्ध व्यक्तीला नमस्कार कर. घरात दिवा लाव. माझ्या फोटोसमोर 11 मिनिटे जप कर. हा उपाय अंधश्रद्धा नाही, हे सकारात्मक ऊर्जेचे साधन आहे. तुझं कल्याण होईल. कल्याण म्हणजे फक्त पैसा नाही. कल्याण म्हणजे मनशांती, चांगलं आरोग्य, योग्य मार्गदर्शन, घरात सुख सौख्य. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच सोडत नाही. आजचा शनिवार तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच डोळे बंद कर आणि प्रार्थना कर. मनातल्या सर्व चिंता माझ्या चरणी ठेव आणि मन, ओम श्री स्वामी समर्थ. माझं रक्षण करा, माझं मार्गदर्शन करा, माझं कल्याण करा. आजपासून एक निर्णय घ्या. भीती सोडायची, विश्वास धरायचा आणि पुढे चालत राहायचं. कारण स्वामी सांगतायत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात कोणाचं वाईट करू नका. आयुष्यात कोणाचं वाईट चिंतू नका. स्वामी फक्त परीक्षा बघत आहेत. योग्य वेळ आल्यानंतर तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी देतील. स्वामी म्हणतात, तू कितीही म्हटलास हे माझ्यासाठी चांगलं नाही, पण मला माहीत आहे तुझ्यासाठी काय चांगलं आहे. कारण तू माझं लेकरू आहेस, तू माझा बाळ आहेस. त्यामुळं तुझ्यासाठी चांगलं नाही, तर जे काही योग्य आहे तेच मी तुला देणार. फक्त कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. पण स्वामी सांगतात, मी शांत असतो पण दूर नसतो. देवाचा विलंब म्हणजे नकार नसतो, तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. आज स्वतःला एक प्रश्न विचार, मी खरोखर विश्वास ठेवतोय का, की फक्त परिस्थिती बदलावी म्हणून देवाला हाक मारतोय. स्वामींना व्यवहार नाही, त्यांना भाव पाहिजे. तुझी परीक्षा संपत आली आहे. ज्यांच्या जीवनात मोठं यश येणार असतं त्यांची परीक्षा मोठी असते. तू खूप सहन केलं आहेस, अपमान, अपयश, गैरसमज. स्वामी आज सांगतात, ज्यांनी सहन केलं त्यालाच मी उंच नेतो.
वाईट काळ म्हणजे शेवट नाही, तो पुढच्या उंच झेपेची तयारी आहे. आजच्या शनिवारी एक निश्चय कर, भूतकाळावरती रडायचं नाही, स्वतःवर दया करायची नाही, उठायचं आणि चालत राहायचं. भीती सोड, कारण मी नेहमी तुझ्यासोबत आहे. भीती कुठली आहे? नोकरीची, पैशाची, लोक काय म्हणतील याची, का घर तुटण्याची? स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, ही एक ऊर्जा आहे. आज शनिवार आहे. आज 21 वेळा जर मनापासून तू माझा नामस्मरण केलंस, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत, तुझ्या मनातला अंधार कमी होईल. स्वामींच्या कृपेची 3 चिन्हे तुला पुढे सांगत आहे. जर पुढील गोष्टी तुझ्या जीवनात दिसत असतील तर समज कृपा सुरू झाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मन शांत होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे योग्य लोक भेटू लागले आहेत. आणि तिसरी म्हणजे अचानक एखादा मार्ग दिसतो आहे. हे केवळ योगायोग नाहीत, तर ही कृपेची सुरुवात आहे. आजच्या दिवसभरात किमान एक चांगलं काम कर, कुणाला तरी मदत कर, कुणाला तरी माफ कर, कुणासाठी प्रार्थना कर. स्वामी सांगतात, जर तू इतरांसाठी करशील तसंच मी तुझ्यासाठी करीन. डोळे बंद कर, मनातल्या सर्व चिंता माझ्यावरती सोपव आणि माझ्यावरती विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.